तर आज मी बनवणार आहे लसणाचे आयते किंवा घावन. तर इथे मी घेतलं आहे लसूण, त्यानंतर टाकली आहे मिरची, त्यानंतर टाकले कोरिअँडर आणि लसणाची ओली पात. तर ही लसणाची पात आहे ती मी एक जुडी घेतलेली आहे. तर मी याला ग्राइंड करून घेतलं आहे. तर माझं मिक्सरचं भांडं छोटं होतं त्यामुळे मी 2 बॅचमध्ये याला ग्राइंड करून घेतलं आहे. त्यानंतर आता आपल्या ह्याच्यात टाकणार आहे हळद, तिखट, मीठ, ओवा आणि तीळ. हे आपल्याला आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी टाकलेलं आहे तांदळाचं पीठ. तर मी इथे 1 वाटी साधारण तांदळाचं पीठ टाकलं आहे, पण मी पहिले थोडं 2 चम्मच टाकलं होतं. त्यानंतर परत मी 2 चम्मच इथे ॲड केलं आहे. त्यानंतर इथे 1 वाटी हा तांदळाचं पीठ आपलं पूर्णपणे ॲड झालेलं होतं. तर मी थोडंसं मला बॅटर जास्त घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी याच्यात थोडंसं अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी जसं आपल्याला डोश्यासाठी आपण बॅटर बनवतो त्यानुसार मी इथे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तव्याला टाकलं आहे तेल आणि छान असा तवा पुसून घेतलेला आहे. ते तवा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं बॅटर जे आहे ते चम्मचने घ्यायचं आहे आणि आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर हे आपलं बॅटर म्हणजे आपण डोशासारखं असं चम्मचने स्प्रेड नाही करणार, थोडं थोडं आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे. तर हे अशाच पद्धतीचं बॅटर असते आणि हे जे घावन असतात ते एकदम नरम होतात, सॉफ्ट होतात. तर तुम्ही तांदळाचं पीठ जर जास्त टाकणार तर याला जो प्रॉपर जो घावनचा टेस्ट असतो तो येणार नाही. पण वीरला मी एक करून दिला होता कारण त्याला क्रिस्पी आवडते म्हणून. तर क्रिस्पी करायसाठी आपल्याला याला कमी गॅसवर, मंद आचेवर, जसं लो गॅसवर आपल्याला भरपूर वेळेला छान क्रिस्पी होऊ द्यायचं आहे, जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर. आणि याला शेकताना लो टू मिडियमच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. एकदा घावन झालं की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला छान याला झाकून ठेवूनच शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान याला दोन्ही साईडनी क्रिस्पी करून घेतलेलं आहे. तर मी हे वीरसाठी करून घेतलेलं होतं. तर मी हे थोडा वेळ जास्त ठेवलं होतं कमी गॅसवर, तर ते छान असं क्रिस्पी झालं होतं. तर तुम्ही अशा पद्धतीचे जर आवडत असेल तर तुम्ही असे पण बनवू शकता. पण याची टेस्ट खूप छान झाली होती आणि खूप छान वाटतात आणि हे नवीन तांदूळ जेव्हा निघतात तेव्हा मोस्टली बनवल्या जाते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.